नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया आपल्या शेतीबद्दल जे आपले 3 वस्तू आहेत त्याबद्दल. त्याच्यामध्ये पहिला एक प्रोडक्ट पाहत बघूया आपण. ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी जो आहे हा ऍक्टिव्हेटर, वेटर आणि स्प्रेडर हे तिघं काम करतो. तर आपण एक एक करून समजून घेऊया की काय हे काम करतात म्हणून. ऍक्टिव्हेटर म्हणजे काय माहिती का मित्रांनो, जसं आपण शेतामध्ये आपण फवारणी करतो ना कशाची, तर त्या फवारणीमध्ये जे आहे ना आपण पाण्यामध्ये ती फवारणी करतो आणि 90% फवारणी आपली ऑइल बेसला असते. तर ऑइल बेसला ज्यावेळेस आपण फवारणी करतो, ऑइल बेसमध्ये तुम्हालाही माहिती आहे की पाण्यामध्ये ऑइल मिक्स होत नाही, पण ज्यावेळेस आपण फवारणी करतो ना ती सगळी आपल्याला तशीच कळते आणि त्याच्यामुळे काय होतं की ते फवारणी प्रॉपर मिक्स न झाल्यामुळे 90% जी आपली स्प्रे आहे की आपण जो फवारणी करतोय 90% ते फक्त पाणी स्प्रे फवारणी होते आणि 10% शेवटी जे होतं ते फक्त ते जे आपण फवारणीसाठी घेतोय लिक्विड तेवढं फवारणी होते. तर अशामुळे काय होतं की जे पिकांना ज्या कामासाठी आपण फवारणी करतो ती प्रॉपर न होता हे होते. हा ऍक्टिव्हेटरचं काम करतो. बरं, पहिलं तर ऍक्टिव्हेटर म्हणजे काय की जे हा जो आहे पाण्याची घनता मोडतो आणि तेलाची घनता मोडतो. म्हणजे तेलाला पाण्यामध्ये एकसारखं आणि एकजीव करण्याचं काम ही वस्तू करते. त्याच्यामुळे होतं काय की ज्यावेळेस तुम्ही पाण्यामध्ये एखादं लिक्विड, एखादी फवारणीचा स्प्रेसाठी जे टाकतात ते त्यात टाकतात, तर त्यावेळेला तुम्हाला ती वस्तू प्रॉपरली मिक्स होईल एकसारखी आणि ते एकसारख्या याच्यात फवारणीला कामात येईल. त्याच्यामुळे काय होतं की जिथं तुम्हाला एका फवारणीला एखादी वस्तू जर 50 ml 60 ml लागणार असेल तर तिचं फवारणीला तुम्हाला ती कमी लागते आणि त्याच्यामुळे ती फवारणीला सर्व झाडांना, सर्व जे आपले रोप आहेत त्यांना ती चांगल्या प्रमाणात आणि सारख्या प्रमाणात फवारणी होते. दुसरा याचा आहे वेटर. राईट. तर वेटर म्हणजे काय की हे ज्यावेळेस वरचं पाणी येतं ना, जसं आपण सांगतो की पाणीला आहे ना जमिनीमध्ये जिरवायचं आणि जमिनीमध्ये खोलवरती घेऊन जायचं, हे काम हे करतो. तर वेटर केल्यामुळे काय होतं सर्वात मेन की वेटरमुळे पाणी जमिनीत गेल्यामुळे काय होतं, जमीन नरम होते, भुसभुशीत होते. त्याच्यामुळं खाली मुळं वाढायला जागा होते, सफेद मुळं वाढतात आणि त्याच्यामुळे खालून जे खनिज तत्व जे भेटतात पिकांना ते भेटण्याची मदत मुळं खालून जाऊन ते घेऊ शकतात प्रॉपर. तर अशा याच्यात वेटरचं प्रमाण होतं. त्याच्यामुळे होतं काय की पाणी ज्यावेळेस जमिनीत जातं त्यावेळेला पाणी जमिनीतलं पाणी राहिल्यामुळे जमीन जास्त वेळ नरम राहते, जास्त वेळ ती थंड राहते, नरमही राहते आणि त्याच्यामुळे काय होतं पिकांना जे पाणी पाहिजे वेळेवरती ते त्यांना घेता येतं. तर अशा प्रकारात पाणी जिरवायचे कामही ते काम करतं. शिवाय स्प्रेडर म्हणजे काय होतं की ज्यावेळेस तुम्ही फवारणी करताय किंवा काही वस्तू स्प्रे करताय तर पाणी पसरवण्याचं किंवा फवारणी पसरवण्याचं आणि पाणी जे तुम्ही देताय ते पाणी पसरवण्याचं, सगळीकडे जिरवायचं काम हे करतं. तर अशा प्रकारात मित्रांनो ऍक्टिव्हेटर जो आहे, ऍक्टिव्हिटी जो आहे हा ऍक्टिव्हेटर, वेटर आणि स्प्रेडर हे तिघं काम करतो. याच्यामुळे खूप चांगल्या प्रमाणात आपल्या पिकांना जीवनदान मिळतं. सर्वात मेन म्हणून तुम्हाला तर मित्रांनो हे जे आहेत ऍक्टिव्हिटी हे जमिनीचं प्रोटीन आहे. म्हणजे मुळात जमीन रिपेअर करायचं, जमिनीची जी उत्पादन क्षमता आहे ती वाढवायची, जमीन नरम करायची. जमिनीमध्ये जे केमिकल फवारणी होते की जमिनीवरती जे केमिकल आपलं जाते त्याला जमिनीवरून घेऊन खाली जिरवायचं. त्याच्यामुळे वरचा जो पृष्ठभाग आहे तो थोडा केमिकल विरहित होतो आणि त्याच्यामुळे उत्पन्नात वाढ होते आणि जे पिकांना जे जमीन जी आहे, काळी माती जी आपली जाते ती चांगल्या प्रमाणात मिळते. तर अशा प्रकारे आपल्या ऍक्टिव्हिटीचा आज आपण माहिती घेतली. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. पुढच्या सेशनमध्ये आपण बघूया ऍक्टिव्हिटीचे डेमॉन्स्ट्रेशन. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे हे वस्तू काम करते आणि कशाचे रिझल्ट्स आहेत. धन्यवाद. तर नक्की बघा पुढचं सेशन.